नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज या लेक्चरच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज आणि ते पण ट्रिकने कशी करायची हे आपण शिकणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला दोन ट्रिक अशा देणार आहे की त्या ट्रिकचा वापर करून आपण क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज कमी वेळामध्ये सोडवू शकतो, सॉल्व करू शकतो। तर पहा मित्रांनो, प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे। प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे। आता मित्रांनो, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज करायची आहे, तर आपण असं सोडवत बसायचं नाही की 1 + 2 + 3 वगैरे असं करत बसायचं नाही। मित्रांनो, काय करायचं पहा, दिलेल्या संख्या आपल्याला 10च्या गटामध्ये दिसत आहेत। हा आपला पहिला एक पॉइंट, एक मुद्दा आपल्याला सापडला, बरोबर आहे। मित्रांनो, या 10च्या गटामध्ये जो आपल्याला सेंटर मध्ये मध्यभागी नंबर दिसतो त्याला आपण आता या ठिकाणी गोल करू। आपल्याला 5 हा नंबर मध्यभागी दिसतो, म्हणून उत्तरामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो, 5 लिहूया जो आपल्याला मध्यभागी दिसत आहे आणि त्या 5 वर आपण परत एक 5 ठेवू, म्हणजेच आपल्याकडे 55 अशी संख्या आलेली आहे आणि त्या 55 ला मित्रांनो 1 ने गुणू, अर्थातच 55 × 55 असेल। मित्रांनो पहा, आता काही जणाला प्रश्न असा पडला असेल, सर तुम्ही 1 ने का गुणलात? तर पहा मित्रांनो, 10चा जर एक गट असेल तर 1 न गुणा, 10चे 2 गट असतील तर 2 न गुणा, 10चे 3 गट असतील तर 3 न गुणा। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढीच ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। परत आपण दुसरा प्रश्न घेऊ। आता या प्रश्नामध्ये मित्रांनो तुम्हाला पहा 1 ते 20 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज विचारलेली आहे। आता पहा, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व अंकांची जर बेरीज आपल्याला विचारलेली असेल तर मित्रांनो आपल्याला काय सांगितलं, मी या पूर्वीच्या स्लाइडवर काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की बाबा 10चे किती ग्रुप आहेत। पहा या ठिकाणी पहिला ग्रुप, त्यानंतर या ठिकाणी दुसरा ग्रुप, म्हणजे याचाच अर्थ आपल्याला 10चे किती ग्रुप दिसत आहेत, किती गट दिसत आहेत, 2 गट, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता मित्रांनो पहा, 10चे 2 गट दिसले, मग तुम्हाला माहित आहे काय की बाबा 1 ते 20 पर्यंत संख्या जी आहे त्यांची आपल्याला बेरीज विचारली, तर सर्वात जो सेंटर मध्ये अंक असतो तो अंक कोणता आहे, 10 आहे, बरोबर आहे। मग तो 10 अंक घेतला, त्यावर काय ठेवायचं, 5 ठेवायचं आणि गुणिले 1 करायचं का, नाही, तर या ठिकाणी किती करणार, 2 करणार। 2 का, कारण 10चे किती ग्रुप आहेत, 2 ग्रुप आहेत, म्हणून आपण 2 करत आहोत, म्हणजेच गुणिले 2। आता याचा गुणाकार पहा विद्यार्थी मित्रांनो, 105 गुणिले 2 म्हणजेच 105, 2 × 210, आणि हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे। ट्रिक समजली? आणखीन एक आपण या पद्धतीचं गणित घेऊन पाहू। या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे 1 ते 30 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज, म्हणजे लगातार क्रमाने आपल्याला 1 पासून तर 30 पर्यंत अंक विचारलेले आहेत। या अंकांची आपल्याला काय केलेली आहे, बेरीज विचारलेली आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रिक वापरायचं आहे, पण पहा 10चे या ठिकाणी किती ग्रुप दिसत आहेत, पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप म्हणजेच गट, आणि हा तिसरा म्हणजे 3 गट दिसत आहेत। किती गट दिसत आहेत, 3, याचा अर्थ आपल्याला 3 न गुणावं लागेल, हे लक्षात असू द्या। आता 1 पासून जर आपल्याला 30 पर्यंत संख्या दिलेल्या असतील बेरीजच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच 1 ते 30 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज आपल्याला विचारलेली असेल, तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे मध्यभागी कोण येतो, तर मग मध्यभागी लक्षात ठेवा 1 ते 30 पर्यंत आपल्याला काढायचं आहे, तर मध्यभागी कोण येतो, तर मित्रांनो 15 येतो। कोण येतो, 15, तर मग काय करणार, 15 लिहिणार आणि त्या 15 वर काय करणार, 5 ठेवणार आणि त्याला किती न गुणणार, 2 न, नाही मित्रांनो 3 न गुणणार। का बरं 3 न गुणणार, कारण 3 गट आहेत 10चे, बरोबर आहे। मग आता 155 गुणिले 3, 5 × 1 = 15, 15 ला 5, हातच्याला 1, 5 × 15, 15 × 1 = 16, 16 ला 6, हातच्याला 1, 3 × 1 = 3, 3 आणि 1 = 4, म्हणजेच 465 हे आपल्या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। समजलं मित्रांनो? परत एकदा पहा, काय सांगितलं, 10चा जर एक गट असेल
तर 1 ने गुणा. 10चे 2 गट असतील तर 2 ने गुणा. 3 असतील तर 3 ने गुणा. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि आपण आणखीन एक याच पद्धतीचं गणित पाहू. आता मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे पहा. 4 पासून तर 23 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज विचारलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, असं पण विचारल्याच्या नंतर आपण कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी लोगोच्या पाठीमागे काही संख्या गेलेल्या आहेत आणि ते तुम्ही ऍडजस्ट करून घेसाल अशी अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, 4 पासून तर 23 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आता 4 पासून तर 23 पर्यंत सर्व अंक आपल्याला काय करावे लागतील, मोजावे लागतील. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहा विद्यार्थी मित्रांनो, 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, लोगोच्या पाठीमागे 2 अंक आहेत, जसं की 16 आणि 17 हे लक्षात असू द्या. आणि हे सर्व जे काही आपल्याला अंक आहेत ते एकूण अंक किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, 20. 20 याचा अर्थ आपले 10चे किती गट आहेत, 2 गट आहेत, हे लक्षात असू द्या. आता आपल्याला पहा 20 अंक आहेत, याचा अर्थ मध्यभागी जी संख्या येईल ती कोणती असेल, 10 नंबरची. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंबरला कोणती संख्या आली विद्यार्थी मित्रांनो, 13 ही संख्या आलेली आहे. काय आलेली आहे, 13. या 13 वर आपल्याला काय करायचं आहे, 5 ठेवायचं आणि याला कितीने गुणायचे विद्यार्थी मित्रांनो, 2 ने. का बरं 2 ने, कारण एकूण संख्या 20 आहेत, म्हणजेच 10 10चे 2 गट आहेत. आता या दोघाचा काय करू, गुणाकार करू. 135 गुणिले 2, 5 दोन्ही 10, 10 ला 0, हाच्याला 1, 3 दोन्ही 6 आणि हातचा 1 7, बे 1 बे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो किती आलं, 135 दोन्ही 270. हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा आपण आता एक प्रश्न घेणार आहोत, तो प्रश्न आपण जरा वेगळा घेणार आहोत. दुसरी ट्रिक आपण या प्रश्नाला वापरणार आहोत. मित्रांनो पहा, प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, 302 ते 353 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आता मित्रांनो 302 ते 353च्या 53 पर्यंतच्या सर्व संख्यांची आपल्याला काय विचारली, बेरीज विचारली. मित्रांनो याला आपण आता वेगळी ट्रिक वापरणार आहोत. ट्रिक काय, त्यापूर्वी आपल्याला एक फॉर्म्युला, एक सूत्र दिलेले आहे, ते सूत्र आपण वाचून घेऊया आणि समजून घेऊया. काय सांगते, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण या सूत्रामध्ये मित्रांनो संख्या ठेवू. पहिली संख्या आपल्याला कोण दिसत आहे, 302 दिसत आहे, बरोबर आहे. प्लस अधिक शेवटची संख्या 353 दिसत आहे आणि भागिले गुणिले आपल्याला काय करायचं आहे, एकूण संख्या काढायचं आहे. आता मित्रांनो एकूण संख्या म्हणजे काय, तर 302 ते 353 यामध्ये किती संख्या आहेत ते आपल्याला काढायचं आहे. मग मोजत बसणार आहात का, नाही. त्यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्रांनो. पहा ट्रिक काय करायची, जी शेवटची संख्या आहे ती संख्या या ठिकाणी लिहितो, समजा 353. आणि जी पहिली संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे त्यातून एक तुम्ही काय करा, वजा करून जी संख्या येईल ती संख्या या ठिकाणी लिहा. म्हणजेच 302 च्या अगोदरची संख्या कोणती असेल, 301 असेल आणि वजा बाकी करा. 300 पहा विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 3 मधून 1 गेला 2, 5 ला 5 आणि 3 मधून 3 गेले 0. म्हणजे आपल्याला एकूण संख्या किती मिळाल्या, 52 संख्या मिळालेल्या आहेत. आणि भागिले आपल्याकडे कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 आहे. कळालं. सूत्रामध्ये काय केलं, पहिली संख्या ठेवली अधिक दुसरी संख्या ठेवली गुणिले एकूण संख्या भागिले 2. आता पहा काय करू, बे 1 बे आणि बे दोन्ही 4, 1 उरला, बे सख 12. म्हणजे उत्तर आपल्याकडे 26 आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मी 26 लिहून ठेवतो. 26 गुणिले, आता याची बेरीज करून घेऊ. आता याची बेरीज किती येणार पहा, 2 आणि 3 किती होतात, 5. या ठिकाणी 5 लिहून घ्या. 5 आणि 0 परत 5च. 3 आणि 3 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, पहा 3 आणि 3 किती होणार, 6 होणार. 3 आणि 3 6 होणार. हे 6 लिहिल्याच्या नंतर
भागिले आता करायची गरज आहे का? भागिले कोणीच नाही विद्यार्थी मित्रांनो, 2 कटलेला आहे. आता याचा आपण काय करून घेऊ? गुणाकार करून घेऊ. काय करणार? गुणाकार करणार विद्यार्थी मित्रांनो. पहा गुणाकार आता 26 गुणिले 655 चा गुणाकार. या ठिकाणी प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवतो. 655 गुणिले 26 असं आपण करणार आहोत. पहा 26. मग आता काय करणार? पहा या ठिकाणी 6 पंचे 30, 30 ला 0, हातचे आले 3, 5 सख 30, 30 आणि 3 33, 33 ला 3, हातचे आले 3, 6 6 36, 36 आणि हे हातच्याचे 3 म्हणजेच 39. हे 39 या ठिकाणी लिहून घेऊ. लिहून घेतलं त्यानंतर परत पहा अधिक 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातचे आले 1, 5 दोन्ही 10, 10 आणि हातच्याचा 1 म्हणजेच 11, 11 ला 1, परत हातच्याला 1, 6 दोन्ही 12, 12 आणि 1 13, 13 ला विद्यार्थी मित्रांनो 13च लिहावे लागेल कारण त्या समोर कोणी नाही. मग 0 3 9 आणि 1 10 ला 0, हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 1 ला 1. उत्तर किती मिळालं विद्यार्थी मित्रांनो? 17,030. किती मिळालं? 17,030 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 302 ते 353 मध्ये यांची सर्व जे काही संख्या आहे त्या सर्व संख्यांची बेरीज किती मिळणार आहे? 17,030 मिळणार आहे. मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किती ट्रिक्स दिल्यात? 2 ट्रिक्स दिल्यात. पहिली ट्रिक्स जे काही यापूर्वीचे गणित आपण सोडवले ते पहिल्या ट्रिक्सने सोडवले आणि दुसरे ट्रिक्स तुमच्या समोर आहे. या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय म्हणतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 आणि असं केला तर मित्रांनो तुम्हाला सर्व क्रमाने येणाऱ्या संख्यांचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या सूत्राने सोडू शकता. पहिलेचे पण प्रश्न या सूत्राने सोडू शकता मित्रांनो. पण मला असं वाटते की या सूत्रापेक्षा जी मी पहिलं ट्रिक सांगितली होती ती ट्रिक त्या गणितांना सोपी असेल अशी मी आशा करतो आणि मला असं वाटते म्हणल्यामुळे त्या कारणाने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.